माऊलींच्या मानाच्या अश्वांची दगडूशेठ गणपतीला मानवंदना, भक्तिमय वातावरणात परंपरेचं दर्शन. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रवेश करून गणरायाला पारंपरिक मानवंदना दिली. माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करता ट्रस्टच्या वतीने मानाच्या अश्वांचं विधिवत पूजन करण्यात आलं. या अनोख्या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून आलेले हे मानाचे अश्व दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होण्यापूर्वी गणरायाचे दर्शन घेतात. यावेळी ट्रस्टच्या वतीनं वारीनिमित्त राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथले शितोळे सरकार आहेत हे दरवर्षी ज्या माऊलींच्या रथाच्या पुढे या सोहळ्यामध्ये या जे अश्व असतात हे 2 अश्व गेली कित्येक वर्ष या मंदिरामध्ये येतात, बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि तिथून पुढे ते वारीला जातात. तर हा आमचा आनंद सोहळाच आहे आणि दरवर्षी आम्ही या सोहळ्याला म्हणजे आम्हाला वाट बघत असतो. असा हा सोहळा आहे आणि खूप चांगला आहे. रामकृष्ण हरी, जय गणेश. जय मल्हार. कोणत्याही शुभ कार्याच्या आधी आपण बाप्पांचं नाव घेतो आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतो. म्हणजे पुढचा जो प्रवास आहे तो आपल्याला कुठलंही विघ्न न येता आपण तो व्यवस्थित आणि सुखरूपीनं पार पाडू शकतो. त्याच अनुषंगाने आणि त्याच हेतूनं ह्या वर्षी अंकलीवरनं म्हणजे कर्नाटक राज्य आणि तिथनं थेट 350 किलोमीटरचा पायी प्रवास करत आम्ही अश्वांना इथं आणलेला आहे आणि पुढच्या वारीच्या प्रवासाच्यासाठी त्यांचं हे पूर्ण जे काय त्यांची सेवा आहे ती निष्ठावंतपणे माऊलींच्या प्रती ते पार पाडत आहेत. त्याच्यासाठी म्हणून आपण आज श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्याकडनं आशीर्वाद घेतोय आणि त्याच अनुषंगानं त्यांचा प्रेम आपल्यावरती कायमस्वरूपी राहू ह्या निमित्तानं आपण हिकडनं पुढच्या प्रवासाच्यासाठी रुजू करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.